फर्टिलिटी म्हणजे काय असतं की दोन गोष्टी असतात. एक म्हणजे पुरुषांचं फर्टिलिटी, स्त्रियांमध्ये एक फर्टिलिटीचा प्रॉब्लेम असतो. लग्न झाल्यानंतर 2 वर्षानंतर आपल्याला मूल नाही झालं तर समजून घ्यायचं की काहीतरी त्याच्यामध्ये दोष असणार. एक म्हणजे सेक्शुअल प्रॉब्लेम असतात, दुसरं म्हणजे सीमन पॅरामीटर्स. पुरुषामध्ये स्पर्म काउंट भयंकर कमी होत चालले आणि समाजामध्ये असं आहे की काही झालं की मुलीच्या बाबतीत बोलतात की त्याच्यामध्ये दोष आहे. इव्हन 30 ते 40% पुरुष पण त्याला जबाबदार आहे. सायन्स इतकं ॲडव्हान्स झालेलं आहे की तुम्हाला मुलं होणं हे 100% शक्य होतं. 3 किलो वजनाचा फायब्रॉइड काढला, त्याला मुलं होत नव्हती. हे ट्यूमर काढल्यानंतर पण मुलं होण्याची शक्यता असतो. आमच्याकडे ॲडव्हान्स अल्ट्रासोनोग्राफी म्हणून आले आहे, त्याच्यामध्ये आम्हाला समजते की कुठल्या दिवशी तुमचा गर्भ तयार होतो. तुम्हाला कुठेही जायची जरूर नाही. ही सर्व फॅसिलिटी कमी बजेटमध्ये होतं. घरात बाळाच्या हसण्या खेदळण्याचं सुख काही वेगळंच असतं आणि प्रत्येकाला ते हवंही असतं. वंध्यत्व ही आजच्या काळातली वाढती समस्या आहे आणि जगभरातील अंदाजे 48 दशलक्ष जोडपी या वंध्यत्वाच्या स्थितीने ग्रस्त आहेत. फक्त भारताचाच विचार केला तर दर 6 पैकी एका जोडप्याला ही वंध्यत्वाची समस्या भेडसावत आहे. अशा प्रकारच्या अनेक कारणामुळे वंध्यत्व संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा परिस्थितीत वंध्यत्व ओळखून फर्टिलिटी डॉक्टरांचा सल्ला घेणे जरुरीचे आहे. वंध्यत्व समस्येत आधुनिक उपचार पद्धती, आधुनिक तंत्रज्ञान आणि एक्सपर्ट डॉक्टर्स असलेल्या फर्टिलिटी सेंटरची निवड म्हणजे आई बाबा होण्याचं सुख हे निश्चित. वंध्यत्व समस्या स्त्री आणि पुरुष दोघांनाही असू शकते. वंध्यत्व समस्येचे निदान व उपचार कोणत्या प्रकारे केले जातात याविषयी दर्शकांना माहिती होणे हाच या व्हिडिओचा उद्देश आहे. तेव्हा जाणून घेऊयात वंध्यत्व समस्या, उपचार आणि बरंच काही या विशेष व्हिडिओच्या माध्यमातून. आम्ही आलो आहोत बेळगाव आदर्शनगर येथील IMER कॉलेज समोरील डॉक्टर वेर्णेकर फर्टिलिटी सेंटर येथे. मी डॉक्टर उमेश वेर्णेकर, आदर्शनगरमध्ये फर्टिलिटी अँड IVF सेंटर आहे, तिकडं आम्ही प्रॅक्टिस करत आहे. माझा स्पेशालिटी सब्जेक्ट म्हणजे की PCOD, ओबेसिटी अँड मेल फर्टिलिटी म्हणजे मुलं जे होत नाही त्याच्यावरती जास्त प्रबंध आम्ही केलेला आहे. आमच्याकडे सर्वी सोय आमच्याकडं आहे हे पेशंटला ट्रीट करायचं. आणि आमचा मुलगा निखिल वेर्णेकर पण आमच्या हॉस्पिटलला आता जॉईन केलेला आहे. त्यांनी पण ह्या सब्जेक्टमध्ये सुपर स्पेशालिटी केलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे आमची सून पण याच्यामध्ये स्केली हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करते. शी इज अ निओनेटॉलॉजिस्ट. इट इज अ ग्रुप प्रॅक्टिस. इकडं म्हणजे आम्ही सर्व प्रकारचं सर्व ट्रीटमेंट आमच्या हॉस्पिटलमध्ये आहे. इकडं इट इज 10 बेडेड हॉस्पिटल अँड ऑल फॅसिलिटीज, सर्व आपल्याकडे फॅसिलिटीज आहे. लेप्रोस्कोपी, ॲडव्हान्स लेप्रोस्कोपी, अल्ट्रासोनोग्राफी अँड हायटेक ऑपरेशन थिएटर आणि काही म्हणजे सर्व सिझेरियन, ॲबडॉमिनल हिस्टेक्टमी हे प्रत्येक ऑपरेशन इकडं आमच्या हॉस्पिटलमध्ये होतं. त्याच्यामध्ये माझं जे स्पेशालिटी आहे की इनफर्टिलिटी, फक्त मुलं नाही तर प्रॅक्टिस मी करतो आहे. आमचा चिरंजीव सर्व ऑपरेशन, हिस्टेक्टमी, सीझर वगैरे करतो. हे गेली 40 वर्ष मी हे इन्फर्टिलिटी प्रॅक्टिसमध्ये आहे. कमीत कमी नाही म्हणजे कमीत कमी 80,000 ते 90,000 पण पेशंट पाहिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये फार पेशंट सक्सेस पण झालेले आहेत आणि होत आहेत आणि ॲडव्हान्स ट्रीटमेंट पण आम्ही चालू केलेलं आहे. आता सांगायचं म्हणजे फर्टिलिटी म्हणजे काय असतं की दोन गोष्टी असतात. एक म्हणजे पुरुषांचं फर्टिलिटी अँड स्त्रियांमध्ये एक फर्टिलिटीचा प्रॉब्लेम असतो. ज्यावेळी पेशंट आमच्याकडे येतो की त्यांच्याकडं लग्न झाल्यानंतर 2 वर्षानंतर आपल्याला मूल नाही झालं तर तुम्ही समजून घ्यायचं की काहीतरी त्याच्यामध्ये दोष असणार. 2 वर्ष काही दुसरं काही बोंदू ह्याचं ट्रीटमेंट करण्यापेक्षा आता सायन्स इतकं ॲडव्हान्स झालेलं आहे की तुम्हाला मुलं होणं हे 100%
शक्य होतं. आता पुरुषामध्ये काय असतं की महत्त्वाचं म्हणजे पुरुषामध्ये जास्त काय असतात की एक म्हणजे सेक्शुअल प्रॉब्लेम असतात, ते पण आम्हाला ट्रीटमेंट देऊन करेक्ट करता येतो. दुसरं म्हणजे सीमन पॅरामीटर्स, धातू जो असतो तो बघावा लागतो की त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे. त्याच्यामध्ये म्हणजे की अझोस्पर्मिया, ऑलिगोस्पर्मिया अँड ऑलिगोअस्टिनोस्पर्मिया, म्हणजे ते स्पर्ममध्ये काही डिफेक्ट असलं तर मग मुलं होण्याचं पण शक्यता कमी होती. आणि आजकाल आम्ही बघितलेलं आहे की पुरुषामध्ये स्पर्म काउंट भयंकर कमी होत चालले. ह्या 20 वर्षामध्ये WHO रिपोर्ट आहे की स्पर्म काउंट 30 ते 40% प्रमाण कमी होत गेलं. त्याला काही कारण आहेत की पोल्युशन, खाण्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला असेल किंवा स्ट्रेस, ह्याच्यामुळं पूर्वीच्यापेक्षा आता बघितलं म्हणजे स्पर्म काउंट फार कमी आहे. आणि समाजामध्ये असं आहे की काही झालं की मुलीच्या बाबतीत त्यांनी बोलतात की त्याच्यामध्ये दोष आहे. तसं नाही. इवन 30 ते 40% पुरुष पण त्याला जबाबदार आहेत. पुरुष पण आणि काय असतं ते पुरुषांचं काही इन्फर्टिलिटीचं काही प्रॉब्लेम असतं तर ट्रीटमेंट देऊन करता येतो. आता दुसरी गोष्ट, स्त्रियामध्ये पण काही प्रॉब्लेम, महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे एक आता सध्याला सुरू आहे म्हणजे PCOD म्हणजे ऑबॅसिटी, वजन जास्त असतं, त्याच्यामुळं थोडं प्रॉब्लेम जास्त होत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही वेळा पाळी व्यवस्थित महिन्यामध्ये न होणे, ते पण थोडं प्रॉब्लेम होतं. ज्यावेळी पेशंटला वजन बरोबर असलं आणि पाळी रेग्युलर झालं असेल तर 80 to 90% मुलं होण्याची शक्यता 100% असतं. ज्यावेळी पाळी कमी जास्त झाली, महिना, दीड महिना, 2 महिना झाली आणि वजन तर एकदम BMI 30च्या वरती गेलं म्हणजे मुलं होण्याची शक्यता थोडं कमी असतं. आणि पाळीचं रेग्युलर तुम्हाला ब्लिडिंग 3 दिवस आणि 2-4 डायपर चेंज केलं तर गर्भधारणाची शक्यता जास्त असतं. आता आमच्याकडे तर लेडीज आलं की आम्ही पहिला त्यांचं वजन बघतो आहे, त्यांची पाळीची टाईप बघतो कसा आहे, काय कुठल्या दिवशी होतं ते बघतो. त्याच्यानंतर काही हार्मोन स्टडी करतो आहे, AMH, LH, FSH, प्रोलॅक्टिन हे हार्मोन. त्याच्यामध्ये काही कमी जास्त असलं तर मग ते करेक्ट करून ट्रीटमेंट दिलं म्हणजे होण्याची शक्यता वाटते. दुसरी गोष्ट, आता सायन्स फार ॲडव्हान्स झालेलं आहे. आमच्याकडे तर ॲडव्हान्स अल्ट्रासोनोग्राफी म्हणून आले आहे. सोनोग्राफीमध्ये आपण मेन्स्ट्रुअल सायकल स्टडी करू शकतो, गर्भाशय बघू शकतो आहे आणि दोन्ही ओव्हरीज बघू शकतो. त्याच्यामध्ये आम्हाला समजते की कुठल्या दिवशी तुमचा गर्भ तयार होतो आणि कुठल्या दिवशी तुमचा तो गर्भ फुटणार आणि कुठल्या दिवशी तुमचं फर्टिलायझेशन म्हणजे गर्भ पकडणार, हे तुम्हाला स्पष्ट तुम्हाला स्कॅनिंगवरती दाखवतो. त्या पद्धतीने आम्ही स्टडी करून इव्हॅल्युएट करून पेशंटला सांगतो बाबा हे तुम्ही करा. आता काही वेळा काही पेशंटमध्ये ओव्युलेशन होत नाही, गर्भ निर्माण होत नाही, त्यावेळी आम्ही काय करतो, काही स्पेशल इंजेक्शन देऊन, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणतात, ते इंजेक्शन देऊन आम्ही गर्भ उत्पत्ती करतो. उत्पत्ती करून बरोबर 13व्या दिवशी किंवा 14व्या दिवशी गर्भ तयार होतो. 13व्या दिवशी 14व्या दिवशी गर्भ तयार झालं त्यावेळी अनेक इंजेक्शन वापरून तो गर्भ आम्ही रप्चर करतो, म्हणजे बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी नवरा आणि बायकोनी बरोबर संबंध ठेवलं तर गर्भ धरण्याची शक्यता आहे. तिसरी गोष्ट, हे असं आम्ही एक 6 महिने पेशंट लोकांना आम्ही ट्रीटमेंट देतो आहे. 6 महिन्यात पुरुष आणि स्त्री दोघांचं रिपोर्ट तर नॉर्मल असेल तर 6 महिन्यात रिझल्ट नक्की येतो, त्याच्यामध्ये काय संशय नाही. 6 महिन्यानंतर पण ट्रीटमेंट दिल्यानंतर नाही आलं म्हणजे मग पुढचं आम्ही इन्व्हेस्टिगेशन चालू करतो. एक म्हणजे आमच्याकडं हिस्ट्रोलॅप्रोस्कोपी म्हणून आहे. हिस्ट्रोलॅप्रोस्कोपी म्हणजे इट इज लाईक अ रोबोटिक सर्जरी असतं किंवा हिस्ट्रोलॅप्रोस्कोपी म्हणजे ते आम्ही पोटातून ती लेप्रोस्कोपी आणि खालून हिस्ट्रोस्कोप घालून आतमध्ये तुमचं गर्भाशय कसं आहे आम्ही हे बघतो. हे बघ, युट्रस कॅव्हिटी कसं आहे आणि हे फॅलिपिन ट्यूब्स कसं आहे, हे दोन्ही हे गर्भाशयामध्ये हे कॅव्हिटी आहे, हे दोन्ही फॅलिपिन ट्यूब आहे, हे ओव्हरीज आहे. याच्यामध्ये हे दोन्ही हे ट्यूब ओपन पाहिजे आणि हे ओव्हरीज बरोबर साईज, शेप सर्व आपल्याला दाखवतो. मग हिस्ट्रोस्कोप म्हणजे हा खालच्या बाजून आतमध्ये जातो आणि आतला कॅव्हिटीमध्ये बघतो, आतमध्ये काही डिफेक्ट आहे काही असेल तर हे आपल्याला ऑपरेशनच्या माध्यमातून करेक्ट करता येतो.
आणि ह्याच्यामध्ये तर नंतर आम्ही ह्याच्यामध्ये डाय पुश करून मिथिलीन ब्लू टेस्ट म्हणतात त्याला, मिथिलीन ब्लू टेस्ट, त्याच्यातून हा डाय ह्यातून बाहेर पडतो. ह्याच्यातून तो डाय खालती गेला म्हणजे तुमचं ट्यूब्स पेटंट. एकदा तुमचं ट्यूब पेटंट आहे, ओरीज बरोबर आहे, इफ काही प्रॉब्लेम असेल तर ह्या लेप्रोस्कोपीच्या माध्यमातून आपल्याला दाखवतो. हे केल्यानंतर काही वेळा नॅचरल गर्भ धरण्याची शक्यता आहे. आता 8 दिवसाच्या मागं हे आता ऑपरेशन केलेलं आहे. बाई आमच्याकडे आली होती, फायब्रॉइड युट्रस म्हणतात त्याला. हे आम्ही 3 किलो वजनाचा फायब्रॉइड काढला, तिला मुलं होत नव्हती. हे ऑपरेशनकडून हा काढला. हे काढल्यानंतर ह्या जागेवर बसलेला होता हा ट्यूमर. तो ट्यूमर काढल्यानंतर हा ट्यूमर आता काढलेला आहे 8 दिवसामागं. असे ट्यूमर असतात, हे ट्यूमर काढल्यानंतर पण मुलं होण्याची शक्यता असतं आणि हे सर्व फॅसिलिटीज आमच्याकडे आहे. हे केल्यानंतर स्कॅनिंगमध्ये दाखवतो आणि त्याप्रमाणे त्याला ट्रीटमेंट 3-4 महिने ट्रीटमेंट दिलं की आपोआप मुलं होण्याची शक्यता आहे. आणि लेप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपीचा फायदा म्हणजे हे आपल्याला सर्व बघता येतं, इव्हन स्कॅनिंगवरती पण दाखवतो आणि वी कॅन टेक द डिसिजन. तसं म्हणून माझं म्हणणं आहे की आता फर्टिलिटीमध्ये इतकं ॲडव्हान्स झालेलं आहे की तुम्हाला कुठेही जायची जरूर नाही. बेळगावमध्ये ही सर्व फॅसिलिटी कमी बजेटमध्ये होतं. कमी बजेटमध्ये तुम्ही आता बॉम्बेला गेलो किंवा पुण्याला गेलो, तिकडच्यापेक्षा इकडं तुमचा खर्च 50% कमी होतो. 50% हे तुम्ही आठवण ठेवून घ्या. आणि इकडं तिकडं तुम्हाला जायची जरूर नाही. प्रत्येक ट्रीटमेंट, प्रत्येक इन्व्हेस्टिगेशन, प्रत्येक फूडलं टेस्ट टू बेबीज ही सर्व सोय हॉस्पिटलमध्ये ठेवलेलं आहे आणि तुम्हाला त्याच्या बजेटमध्ये करता पण येतो. पुढचं म्हणजे आता प्रेग्नन्सी रेट जो आहे आजकाल फार कमी होत गेलेलं आहे. त्याच्यामध्ये आता 2 गोष्टी आहेत. एक आम्ही नॅचरल सायकल करतो. नॅचरल सायकल एक 3 महिना किंवा 4 महिना आम्ही टाईम देतो. नॅचरल सायकलनी पॉझिटिव्ह नाही आलं म्हणजे आम्ही मग IUI करतो. IUI म्हणजे इंट्रा युटराईन इन्सेमिनेशन. म्हणजे त्याच्यामध्ये पुरुषांचं धातू घेऊन ते गुळणी करून औषध तयार करून ते गर्भाशयामध्ये ह्या कॅन्युल्याच्या माध्यमातून गर्भाशयामध्ये ठेवता येतो. ह्यानी पण प्रेग्नन्सी रेट एक 40% वाढतो. पुरुषामध्ये काही धातूमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ते गुळणी करून वॉश करून ह्या ट्यूबच्या माध्यमातून गर्भाशयामध्ये ठेवण्यात येतं. ह्याच्या पण प्रेग्नन्सी होण्याची शक्यता आहे. आता एक गोष्ट म्हणजे की दोन्ही फॅलोपियन ट्यूब्स ब्लॉक झाले असेल, काही वेळा ॲडिजन्स म्हणतात त्याला, काही वेळा काही TB झालं असेल. TBचं प्रमाण पण फार आहे आमच्या इंडियामध्ये. TB झालं तर पण काय असतं, हे दोन्ही ट्यूब ब्लॉक होण्याची शक्यता असतं. आम्ही लेप्रोस्कोपीच्या माध्यमातून हे ट्यूबीचे ब्लॉक ओपन करायला प्रयत्न करतो. परंतु TBमध्ये काय असतं की हे सर्व ट्यूब्स कंप्लीट डॅमेज झालेले असतात. त्यावेळी ऑपरेशन पण जास्त उपयोग होत नाही. आम्ही त्याला अँटी ट्युबरकल लाईन ऑफ ट्रीटमेंट म्हणतात. 6 महिने देऊन नंतर आम्ही त्यांना ट्रीटमेंट चालू करतो. चालू केल्यानंतर ट्यूब ब्लॉक असतील तर आपल्याला मुलं होण्याची शक्यता फार कमी असते आणि होतच नाही. त्यावेळी काय करावं लागतं की टेस्ट ट्यूब बेबीला जावं लागतं. टेस्ट ट्यूब बेबी IVF म्हणतात त्याला, इन विट्रो फर्टिलायझेशन. इन विट्रो फर्टिलायझेशननी आजकाल इतकं ॲडव्हान्स झालेलं आहे की आपल्याला मुलं होण्याची शक्यता वाढलेली आहे. आणि त्याच्यापेक्षाही पुरुषामध्ये काही स्पर्म काउंट फार कमी झालं असेल, ऑलिगोस्पर्मिया किंवा अस्टेनोस्पर्मिया असं काय असतं तर मग आम्ही वेगळं म्हणजे त्यांच्यामध्ये काही दोष असतं म्हणजे त्याला इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन म्हणतात. ते केलं म्हणजे आणि पुरुषामध्ये दोष असतं म्हणजे ह्या पद्धतीने केलं म्हणजे मुलाची शक्यता वाढतं. आणि काही लोकांना अझोस्पर्मिया स्पर्म बिलकुल नसतात, अजिबात 0 असतात. त्यावेळी 2 गोष्टी असतात. एक म्हणजे आपण डोनर इन्सेमिनेशन करू शकता. आता गव्हर्नमेंटने आता फॅसिलिटीज केलेल्या आहे. डोनर इन्सेमिनेशन करू शकतो. ते सर्व हॉस्पिटलमध्ये फॅसिलिटीज आहेत, ते करू शकतो. त्याच्यामुळे पण प्रेग्नन्सी रेट वाढतो. त्यावेळी स्त्रियांचं सर्व रिपोर्ट नॉर्मल असलं पाहिजे. युट्रस, फॅलोपियन ट्यूब आणि कॅव्हिटी हे सर्व नॉर्मल असलं की परत गर्भधारणाची शक्यता वाढतं. तसं म्हणून माझ्या एक्सपिरियन्सप्रमाणे पूर्वीसारखं नाही की असं की मुलं होतच नाही असं नाही. मुलं
कुठल्याही ट्रीटमेंट देऊन आपल्याला मुलं होण्याची शक्यता वाढलेली आहे. लास्ट म्हणजे आता आपल्याला कायच होत नसेल तर मग आम्ही काय करतो की एम्ब्रिओ ट्रान्सफर, ओम डोनेशन म्हणतात त्यात, ते पण गव्हर्नमेंटने दिलेलं आहे. ओम डोनेशन पण करून दुसऱ्यांचं एम्ब्रिओ घेऊन तयार करून तो एम्ब्रिओ इथं आपण ह्या कॅव्हिटीमध्ये ठेवलं तर गर्भधारणाची शक्यता वाढते. काही वेळा ओव्हुलेशन होत नाही, स्पर्म काउंट बरोबर, त्यावेळी आर्टिफिशियल कोणाचं ओम करता येतं. लास्ट अँड द बेस्ट ट्रीटमेंट अवेलेबल म्हणजे आता आपल्याला स्त्रीमध्ये डिफेक्ट आहे आणि पुरुषामध्ये पण डिफेक्ट आहे, स्पर्म्स व्हेरी बॅड, त्यावेळी आपण सुरोगेसी म्हणून आता नवीन आलेलं आहे, सुरोगेसी म्हणून ट्रीटमेंट आलेलं आहे, ते पण आम्ही वापरू शकतो. टोटली आपल्याला बोलायचं म्हणजे काय, इन्फर्टिलिटीला प्रत्येक चॅप्टर एक एक वेगळा आम्ही तुम्हाला 10 ते 20 मिनिट घेऊ शकतो आहे. हे मी तुम्हाला टोटल आयडिया दिलेलं आहे की कसं तुम्ही ट्रीटमेंट घेऊन हे वंध्यत्वाचं ट्रीटमेंट घेऊन तुम्ही परिपूर्ण हॉस्पिटलमधून तुम्ही मूल घेऊन जाऊ शकता. तितकी आता सायन्स ॲडव्हान्स झालेलं आहे. कुठंही न जाता फर्टिलिटी स्पेशालिस्ट गेलं म्हणजे आपल्याला मुलं होणं आता शक्यता वाढलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही आपल्याला बेळगावमध्ये सोय आहे, कुठेही जावं लागत नाही, कोल्हापूरला किंवा पुण्याला किंवा बॉम्बेला जावं लागत नाही. ही सर्व सोय आपल्याला बेळगावमध्ये आहे, त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. हे जे आहे आपल्याकडं सर्व प्रोसिजर आमच्या हॉस्पिटलच्या मार्फत आम्ही तुम्हाला करून देऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे काही असलं, सिझेरियन असलं म्हणा, हिस्टेक्टमी म्हणजे गर्भाशय काढणे किंवा लेप्रोस्कोपी करणे, हे सर्व तुम्हाला आमच्या हॉस्पिटलमध्ये एकदम म्हणजे तुमच्या बजेटमध्ये करण्यासारखी सोय आम्ही इथं ठेवलेली आहे. यस, हॉस्पिटल कुठे आलं? हे आपलं जे हॉस्पिटल आहे वेर्णेकर फर्टिलिटी अँड सेंटर, आदर्शनगर 5वा क्रॉस, IMR कॉलेज समोर आहे. इथं आपल्याला पूर्ण सोयी मिळतील आणि आमच्याकडं 3-4 स्पेशालिटी डॉक्टर असल्याकारणाने हे सोय एकच तुम्हाला एका छताखाली तुम्हाला मिळेल आणि ह्याचा फायदा तुम्ही पुरेपुरे घ्यावा असं माझ्याकडून रिक्वेस्ट आहे तुमच्याकडून. यस.